वंत माननीय श्री अरविंद जगताप सर यांनी मराठी साहित्य विश्वाला केवळ शब्द दिले नाहीत तर संवेदनशील विचारांची नवी दृष्टी दिली. मी त्यांना सर्वांच्या वतीने नम्र विनंती करतो. आता आपल्याला 12:30चा टाईम झाला आहे. सरांसाठी आपण 1 तासाचा वेळ दिलेला आहे. बरोबर सरांनी त्यापेक्षा जास्तही वेळ घेतला तरी मला वाटत नाही कोणाची हरकत असेल. तर मी निमंत्रित करतो माननीय श्री अरविंद कौसल्याबाई गणपतराव जगताप सर यांना. शब्द सरांनी आपल्या या मातृगौरव सोहळ्याला आपल्या वाणीने अधिक अर्थपूर्ण करावे. सर्वांच्या वतीने ही त्यांना विनंती. माननीय अरविंद जगताप सर. आईच्या शब्दाला काय किंमत असते किंवा आईच्या शब्दाचं किती महत्त्व असतं, या संपूर्ण जगात आईच्या शब्दाचं महत्त्व, आईच्या शब्दाची किंमत एका मराठी माणसाने दाखवून दिलेली. आजपर्यंतच्या जगाच्या इतिहासात आईच्या एका शब्दाला सगळ्यात जास्त किंमत दिलेला एक मराठी माणूस आहे आणि त्या माणसाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्या आईने फक्त सांगितलं होतं की हे राज्य व्हावं ही माझी इच्छा आहे. आई जिजाऊंनी दिलेल्या शब्दाला, सांगितलेल्या शब्दाला त्या माणसाने, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ते स्वराज्य मिळवून दाखवलं, ते स्वराज्य प्राप्त केलं आणि सगळ्या जगाला सांगितलं की आईच्या शब्दाला किंमत द्यायची असते तर ती एवढी मोठी द्यायची असते. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आपल्या मराठी माणसावर आहेत. आणि आज इथे आलो जेव्हा, तेव्हा ही जाणीव झाली की आई आपल्याला बोलायला शिकवते. प्रत्येक मुलाला आई बोलायला शिकवते. मग नंतर बायको त्याचं तोंड बंद करते, पण आई बोलायला शिकवते. तर ही आई बोलायला शिकवते तिथपासून तर त्या आईचा सोहळा करताना, त्या आईचा मातृगौरव सोहळा साजरा करताना त्या आईची मुलं, त्या आईचे नातू हे सगळेच उत्तम व्याख्याते होतात. हे मी पहिल्यांदा पाहिलं की सगळीचे सगळे साळुंके परिवार इतका उत्तम बोलतो, इतकं छान बोलतो, इतकं चांगलं वाचन आहे आणि हा इतका अविस्मरणीय सोहळा त्यांनी सुरू केला, ही परंपरा सुरू केली. त्याबद्दल साळुंके परिवारासाठी खरोखर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमचे मित्र कवी दासू वैद्यांची एक कविता आहे, प्रत्येक आईचा मुलगा कवी नसतो, प्रत्येक आईचा मुलगा कवी नसतो, पण प्रत्येक मुलाची आई कविता असते. या सगळ्या कविता, या सगळ्या सुंदर कविता ज्या आईच्या रूपाने ज्यांचा गौरव होतोय, मला खूप आनंद होतो की अशा कार्यक्रम तुम्ही मला बोलवलं. मगाशी अनिल साळुंके सरांनी खूप उत्तम भाषण केलं. आईबद्दल जे सांगायचं असतं, आईबद्दल जे बोललं गेलं पाहिजे ते सगळं त्यांनी सांगितलं. बोलण्याच्या ओघात फक्त ते एक म्हणाले की आत्ताच्या काळात एकच लेकरू आहे, 2-4 असले पाहिजे. ते हे काही मनावर घेण्यासारखं नाही आहे. 50 एकरपासून आता 5 एकर पण राहिली नाही, अजून काय 4-4 तर ही 2-4 असणं किंवा आताच्या ज्या माता आहेत त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांना नोकरी करून, त्यांना अजून बाकी कष्ट करून हे सगळं करायचं, पण खरोखर त्यांचं बोलणं खूप मनाला भिडणारं होतं. त्यांनी एक आठवण सांगितली की बाहेर पुरुष असतील, तिथून जाताना त्यांचा मान राखावा म्हणून आई चप्पल हातात घेऊन जायची. ही आठवण मी रामनगरकरांच्या आत्मचरित्रात पण वाचली की त्यांची बायको चप्पल डोक्यावर घेऊन जायची की पुरुषांचं त्यांना काय वाटेल, बाई चप्पल घालून आपल्या समोरून चालली आहे. बघा काय काळ होता. मान राखायची काहीच गरज नव्हती, कोण लागून गेलेत पुरुष, त्यांच्यासमोर बाईनी चप्पल घालायची नाही, ही काय पद्धत आहे. पण अशा पद्धती आपल्याकडे होत्या आणि तिथून आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत की बायका पुरुष असे बसलेले आहेत, एका सोहळ्यासाठी बसलेले आहेत. ही समानता, ही संधी इथपर्यंत आणण्याचं काम अशा खूप आयांनी केलेलं आहे. बहिणाबाईंसारख्यांनी केलेलं आहे, संत जनाबाईंसारख्यांनी केलेलं आहे, किंवा या सगळ्या काळात अहिल्यादेवींसारख्यांनी केलेलं आहे. म्हणून आता ही समानता आपल्याला आलेली आहे. या परंपरा जाऊ द्या, पण आजही बायकांच्या बाबतीत मी नेहमी म्हणतो, आता हा सगळा मातृगौरव सोहळा चाललाय मंगलताई,
म्हणजे बाप माणसावर किती अन्याय चाललाय मगाचपासून तुम्हाला माहिती. कोणी बापाचं आहे म्हणजे काय बोलायला तयार नाही. आई 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 बरोबर आहे, पण बापांचं जरा थोडं लक्ष दिलं पाहिजे त्यांच्याकडे. पुरुषांकडे पण जरा लक्ष दिलं पाहिजे. काय 2 शब्द बोलले असते तुम्ही तर काय फरक पडला असता. इतका वेळ झालाय. बरं मी एकटा बसलोय तिथं. पण काय होतं, पुरुषावर नेहमीच अन्याय होतो, पण लोक मान्य करणार नाहीत बायका. मला एक सांगा की कुठल्या घरातला एखादा माणूस नवरा कधी नाही तर मन लावून कुठंतरी बाजारात जातो, भाजी घेऊन येतो, घरी जातो, बायको ती पिशवी बघते, नवऱ्याला वाटतं कौतुक होईल. बायको काय म्हणते, काय मेथीची गड्डी आणली, काय सडली निसती. कोथिंबीर बघते, ही काय कोथिंबीरीची जोडी, नुसतं पाणी मारून तुम्हाला काहीच कळत नाही. ती कुठल्याच भाजीला चांगलं म्हणत नाही बायको. ती म्हणते तुम्हाला काहीच कळत नाही, तुम्हाला फसवतात लोक. तो लय डाकू आहे, त्याला कोणी फसवत नाही, तुमचा गैरसमज आहे. पण तुम्हाला कधीच नवऱ्याने आणलेली भाजी आवडत नाही. बाजारातून तो भाजी घेऊन येतो, तुम्ही म्हणता नाही नाही हे काय खरं. पण काय होतं, त्याच्यानंतर येते निवडणूक, प्रचार संपतो, सगळं होतं, मतदानाचा दिवस येतो. मतदानाचा दिवस आला, रात्री जेवणं बिवणं झाले, अजूनही 50% वर घरात, 50% वर बायकांच्या बाबतीत ही गोष्ट होते. मतदानाचा दिवस, आदला दिवस, सकाळी जेवणं बिवणं झाल्यावर बायको नवऱ्याला काय विचारते, का हो कुणाला मत देऊ. अगं ज्याला भाजी आणता येत नाही, ज्याला कोथिंबीरीतलं कळत नाही, ज्याला मेथीतलं कळत नाही, तो आमदार खासदार निवडायचं त्याला कुठं विचारता. ज्या दिवशीपर्यंत बायका स्वतःच्या म्हणण्याने, स्वतःच्या मताने मतदान करणार नाहीत, तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही. ही नवऱ्याला विचारून मतदान करायची गोष्ट नाही आहे. की तुमचा विचार त्याच्यात मतपेटीत आला तरच या महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री होईल, नाही तर महिला मुख्यमंत्री होणार नाही. हे तुमचं मत आहे. हा राजकारणाचा विषय नाही. हा आपल्या आयांनी जी आपल्याला इथपर्यंतच स्वातंत्र्य दिलंय, ते स्वातंत्र्य आता इथून पुढं नेण्याची गोष्ट आहे. ते तुम्हाला इथून पुढं न्यायचं आहे. आणि ही सुरुवात आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की झाडं लावण्याच्या बाबतीत सरकार असं आम्ही लाखो झाडं लावू, कोटी झाडं लावू किंवा त्याच्यात प्रचारावर लाखो कोटी रुपये खर्च करतं. पण एक गोष्ट तुम्ही विचार केली आहे, एक गोष्ट साधी विचार करा. म्हणजे बाईने समजा एक कागद घेतला वहीचा, रजिस्टरचा, आणि त्याच्यावर 2 रकाने केले, 2 याद्या केल्या. एकीकडे लिहिलं वड, दुसरीकडे लिहिलं नवरा, आणि दोघांचे फायदे मोजायला सुरुवात केली. तर नवऱ्याचे फायदे लिहायला सुरुवात केली, 1 2 3. पोराला शाळेत नेतो, कधी मधी रविवारी मटण आणतो, बरेच जण घरी पगार देतात. हे असे नवऱ्याचे तुमचे 10-12 फायदे आहेत. पण एका वडाचे त्याच्या पारंब्यापासून, त्याच्या मुळापासून, त्याच्या फळापासून, त्याच्या पानापासून, त्याच्या खोडापासून सगळ्या गोष्टींची औषधं बनतात. वडाचे हजारो फायदे आहेत. काही वडाखाली बाजार भरतो, अजूनही खूप गावांकडं वडाचे हजारो फायदे आहेत. मग 10-12 फायदे असलेल्या नवऱ्यासाठी वट सावित्री पौर्णिमेला 1000 फायदे असलेल्या वडाच्या फांद्या तोडताना तुम्हाला कसं काय वाटत नाही. इथून पुढं म्हणजे आता तर शहरात वडच राहिले ना. शहरात वड नाही तर बायका काय करतात, फेऱ्या मारू का तुमच्यासाठी, माना फांदी, ते आणते फांदी कापून, ती लावतात सोसायटी, तिथंच फेऱ्या मारतात. पण बायकांनी जर हा नियम बनवला की जे झाड माझ्या नवऱ्याने लावलेलं असेल त्या झाडाला मी फेऱ्या मारीन, तर या सरकारला झाडं लावण्यासाठी 1 रुपया खर्च करायची गरज नाही, आपोआप नवरे रोज झाडं लावत करतील. पण बायकांनी हे ज्या दिवशी हे तुमच्या ताब्यात घ्याल, ज्या दिवशी तुम्ही सांगाल, त्या दिवशी हे सगळे बदल होतील. पण तरीही मला खूप लोकांनी आग्रह केला म्हणून पत्र तर वाचणार होतो, पण आमच्या सगळ्या पुरुष मंडळीवर खूप अन्याय झाल्यामुळे या मातृगौरव दिनाला मी मुद्दामून बापासाठीचं एक पत्र वाचतो. आईबद्दल इतकं सुंदर सगळे बोललेले आहेत. राहुल साळुंखेंनी पण खूप छान भाषण केलं. विशेषतः सूत्रसंचलन या कार्यक्रमाचं मला खूप आवडलं की इतकं नेमकं आटोपशीर ते बोलतायत. बापाबद्दल मी वाचतो, जरा तुम्ही ऐका. आपल्या पिढीचे बाप
बापावर फार कविता लिहिल्या जात नाहीत, कारण तुझी कविता फालतू आहे असं चार चौघात सांगू शकणारे प्रामाणिक बाप अजून आहेत. आपल्या बाप माणसांची गोष्ट खूप सेम असते. आपण सिनेमासारखे जगलो गाव आणि शहरात, लँडलाईन, PCO, पेजर, मोबाईल असं झपाट्याने जग बदलताना बघत आलो, पण बाप नावाचं रसायन जसंच्या तसं राहिलं. पेपरात 7व्या पानावर 8व्या ओळीत पोराचं नाव आलं तरी गावभर दाखवत फिरणारे, तो पेपर सातबाऱ्यासारखा जपून ठेवणारे बाप, पण तोंडावर आपल्याला कौतुक वाटलं याचा थांगपत्ता न लागू देणारे बाप. आपल्या तरुणपणी प्रेयसीसारखे वागायचे बाप, प्रेम आहे हे शब्दाने कळूच द्यायचे नाहीत. आपणच ओळखायचं नजरेत. लहानपणी बापाची वाटणारी भीती हा तक्रारीचा नाही, अभिमानाचा विषय होता. कोण आपल्या बापाला जास्त घाबरतो यावर हे सांगताना छाती फुलून यायची अभिमानाने. कणगीसारखे बाप, रांजणासारखे बाप, कधी माथ्यावर आलेल्या सूर्यासारखे, कधी अचानक शिराळ पडल्यासारखे, दुष्काळात सुद्धा नुसतं बघितलं की आधार वाटणारे बाप, बाप सोबत असल्यावर कधी काही कमी पडेल असं वाटलंच नाही. मनी ऑर्डरवाले बाप, पेपरात गुंडाळून जिलेबी आणि भजी आणणारे बाप, आईला आवडत नाही म्हणून गुपचूप ऑमलेट करून खाऊ घालणारे बाप, तव्याचा वास येऊ नये म्हणून त्यावर ज्वारीचं पीठ जाळणारे बाप, बाप लेकाच तो धूर बाप लेकाचं वंगाळ खाण्याचं पाप नष्ट करण्यासाठी केलेल्या यज्ञासारखा वाटायचा. शाबासकी मिळेपर्यंत बापाची पाठ दाबण्यातला पराक्रम किती थोर होता. बापाची पाठ चोळून देण्यासारखा आनंद नव्हता. बाप नेहमी युद्धावर जाणाऱ्या सैनिकासारखा वाटायचा. कामावर जाताना मंत्री संत्री खिसगिणतही नव्हते, आपला बापच देश चालवतो असं वाटायचं. कामावरून परत आलेल्या बापाला रस्त्यात गाठून हातातली बॅग घेऊन घरापर्यंत येण्यात किती थाट वाटायचं. लाडात येऊन बापाने हातावर ठेवलेले 4 आणि 8 कुठल्याही पुरस्कारापेक्षा कमी वाटत नव्हते. तुम्हाला जगाने डोक्यावर घेतलं तरी लहानपणी बापाच्या खांद्यावर बसून गर्दीत मदारी दाखवत असलेले खेळ पाहताना जो मोठेपणा वाटला तो कधीच वाटत नाही. हा झाला आपल्या लहानपणीचा काळ. पण आपण मोठं झाल्यावर, पोटा पाण्यासाठी हिंडायला लागल्यावर आपली भेट व्हावी म्हणून लहान मुलासारखी वाट पाहणारा बाप, त्याचं काय. लहानपणी आपण घाबरून असायचो, लपून बसायचो चूक झाली की, पण आता पारावर, देवळात, गॅलरीत, गार्डनमध्ये बसलेले वय झालेले तुमचे आमचे बाप दिसतात. वय झाल्यावर हे बाप लोक आईच होऊन जातात. जरा बसलेले डोळे असे मायाळू कसे होतात. कित्येक पूर पाहिलेल्या खडकासारखे बाप अचानक पावसात भिजणाऱ्या ढेकळासारखे मऊ कसे होतात. वाईट नाही, पण आपल्याला सवय नसते. फादर्स डेला किती लोकांनी प्रत्यक्ष आपल्या बापाला शुभेच्छा दिल्या असतील. हे असं बापाला सांगता कसं येईल. प्रत्येक बाप काही न बोलताही मुलाला ओळखून असतो. फक्त आपल्यालाही त्यांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. कधी जमेल माहीत नाही, जमलं पाहिजे. ते जमेल तेव्हा. पण हा बाप शब्द आपण जपला पाहिजे. ज्ञानेश्वरांचा शब्द आहे, बाप रखमा देवी वरू. बाप खूप छान शब्द आहे. वडील म्हणजे फक्त वयाने वडील असल्यासारखं वाटतं. बाप म्हणजे कंप्लीट बाप. बाप शब्दाच्या बाबतीत आणि प्रत्यक्ष बापाच्या बाबतीत वडील ही सुद्धा ओळख असली तरी बापच, कारण बाप म्हणजे लय भारी. या सगळ्या बापांबद्दल बोलावं असं वाटलं, कारण हा जो मातृगौरव सोहळा आहे, या मातृगौरव सोहळ्यात यश त्या आदर्श माता, त्या मातांचा गौरव होतो. त्या जोडीला असणारा बाप. मला या मातांबद्दल एक गोष्ट बोलायची की आपण मातृगौरव करतो. ह्या कार्यक्रमाचं आमंत्रण आल्यानंतर मला पहिल्यांदा असं वाटलं की समजा आदर्श मुलगा पुरस्कार घेतला तर किती लोक सापडतील. पण साळुंके परिवाराचं जे हा एक आयोजन बघून या घरातच एवढी पोरं सापडतील, त्यामुळे असा पुरस्कार घ्यायला हरकत नाही असं वाटलं. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. राजस्थानमध्ये डोक्यावर मोठा घुंगट घेतात बायका. त्यातली एक म्हातारी बाई होती. तिथं माहितीच्या अधिकाराचं आंदोलन चालू होतं. माहितीचं अधिकार आंदोलन. त्या आंदोलनात एक खेडेगावातली बाई डोक्यावर पदर घेऊन बसली होती.
हे न्यूज चॅनलवाले इंग्रजी, त्यांना वाटलं माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन. या बाईला काय कळते, ही म्हातारी बाई खेड्यातली, हिला काय माहितीचा अधिकार पाहिजे, ही कशाला या आंदोलनात आली, माहितीचा अधिकाराचं हिला काय करायचं आहे. तर त्या पत्रकाराने तिला प्रश्न विचारला की मावशी तुमचा काय संबंध आहे आजी, म्हणजे माहितीचा अधिकार तुम्हाला कळतो तरी का, तुम्हाला काय करायचं आहे माहितीचा अधिकार. तर ती बाई म्हणाली, म्हणजे सरकार, माहितीचा अधिकार, सरकारकडून माहिती मिळाली पाहिजे, सरकारकडून प्रत्येक गोष्टीची माहिती मिळाली पाहिजे, हा अधिकार तो मागायला गावातली एक बाई कशासाठी आली आहे. तर ती बाई म्हणाली, हे बघ राजा, मी माझ्या पोराला किराण्यासाठी, चहा पावडर आणण्यासाठी, सामान आणण्यासाठी जर 10 रुपये दिले, माझ्या 6 वर्षाच्या लेकराला जर 10 रुपये दिले आणि सामान आणल्यावर जर त्यांनी मला 8 कमी दिले तर मी त्याच्या कानाखाली मारते. जर सरकार माझ्या बाबतीत घोळ करत असेल तर सरकारचा कान पकडायचा अधिकार सुद्धा मला आहे. मी माझ्या लेकराचा कान पकडू शकते तर सरकारचा पण कान पकडू शकते. हा माहितीचा अधिकार मला आहे. हे एक गावातली बाई सांगते. हे आज भल्या भल्यांना शहरात कळत नाही आहे की आपल्याला सरकारला प्रश्न विचारतो त्यालाच शिवाय देतात लोक. पण हे खूप सोपी गोष्ट आहे की आपल्याला प्रश्न विचारायला शिकले पाहिजेत. ते म्हणतील आम्ही हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते करू आणि तुम्ही आपलं खड्ड्यात चाललेत गाड्या घालून, हे चालणार नाही. तुम्ही रस्त्याने गाडी चालवता, आपल्याकडं बऱ्याचदा गाडी चालवताना गाडी आदळते खड्ड्यात, नवरा बायको चाललेले असतात, नवऱ्याला राग येतो, माझी बाईक आदळली खड्ड्यात, नवरा ओरडतो, काय खराब रस्ते झालेत, जोरात विचारतो. कुणाला विचारतो? मागं बसलेल्या बायकोला. हा प्रश्न कुणाला विचारण्याचा आहे? व्यवस्थेला. आपल्या घरात लाईट गेली, आपल्याकडे लोक काय करतात? शेजाऱ्याच्या घरात गेली का बघतात. त्याची गेलेली असेल तर विषयच मिटलं. मग काय, त्याची पण गेली, तो पण अंधारात आहे ना, मग काय प्रश्न व्यवस्थेला विचारावा लागेल, MSCBला विचारावं लागेल. पण आपल्यापैकी किती लोक विचारतात? आपण विचारत नाही. हे प्रश्न विचारणं शिकलं पाहिजे, कारण आपल्या आईने पहिल्यांदा आपल्याला हे शिकवलेलं आहे. आणि ही गोष्ट आपण विसरतो की आपल्याला हे बोलणं आईने आपल्याला कशासाठी शिकवलंय, कारण आपल्याला लोकांना प्रश्न विचारता आले पाहिजेत, आपल्याला ज्ञान मिळवता आलं पाहिजे. हे तोंड बंद करून ठेवण्यासाठी आयांनी आपल्याला लहानपणी एवढं लाडे लाडे बोलून भाषा शिकवलेली नसते. जगात आपली आई जी बोलते ती सगळ्यात सुंदर भाषा असते, ती आपली मातृभाषा असते. मला आणखी एक गोष्ट तुम्हाला या निमित्ताने सांगावीशी वाटते की आता सगळ्या आयाम पुढचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा मोबाईल आहे. कारण हा बऱ्याच आयांनी पोरं रडू नयेत म्हणून लहानपणी दिला ना, आता तो आयांचा शत्रू झाला आहे. बरं, आयांचा म्हणजे कसं आहे की एक तर घरातल्या आज्या पण मोबाईलवरती यूट्यूबवर बघत बसतात काहीतरी कीर्तन येऊ त्यों, आणि नातूही बघत बसतोय. तर हे सगळं या मोबाईलने इतकं गोत्यात आणलेलं आहे. त्याच्यात पोरांचं असं झालं आहे की ते पोरं आता लोकांचे फोटो काढतच नाहीत, स्वतःचेच फोटो काढतात, सतत सेल्फी काढतात. त्यांना असं वाटतं की मी फार गोरापान दिसावं, मी फार चायनासारखा दिसावं, मी फार कोरियासारखा दिसावं, मी फार जपानसारखा दिसावं. असं होत नाही. हा देश विविधतेने नटलेला आहे. इथं पांढरे, काळे, तांबडे, गव्हाळ सगळ्या रंगाचे लोक आहेत. त्याच्यामुळे हा देश सगळ्यात सुंदर आहे. पण सगळे जर चायनासारखे दिसायला लागले तर भाऊ एकमेकाला सापडणार नाहीत. त्याच्यामुळे ते फिल्टर लावणं बंद करा. माणूस जगात सगळ्यात सुंदर कधी दिसतो? मी नेहमी हा लहान मुलांना प्रश्न विचारतो की माणूस जगात सगळ्यात सुंदर, आपण सगळ्यात सुंदर कधी दिसतो? आपण सुंदर कधी दिसतो? आपण सुंदर तेव्हाच दिसतो जेव्हा आपण आपल्या आईसारखे तरी दिसतो किंवा आपल्या बापासारखे तरी दिसतो. तो नक्षा, तो चेहरा मोहरा असलेला प्रत्येक माणूस सुंदरच दिसतो, कारण ती तुमची खरी आयडेंटिटी, ती तुमची खरी ओळख. या मातृगौरव दिनानिमित्त मी फक्त एवढंच सांगतो की आजही आईची आठवण निघाली की लोकांचं असं असतं की म्हणजे जुन्या पिढीत की माझी आई काय भाकरी बनवायची, माझी आई काय चुलीवर जेवण बनवायची. मग
शहरात अशा पाट्या लागलेल्या असतात, इथे चुलीवरचे मटण मिळेल, इथं चुलीवरची भाकरी मिळेल, आणि माणूस कौतुकाने जातो. तिथं गेल्यावर बघतो तर भट्टीत भाकरी भाजतोय, चूल नसते. चूल असली तर तिथं विचारलं तर तो म्हणतो नाही, भाकरी बनवायला बाई नाही. अजूनपर्यंत चुलीवर भाकरी बनवायला बाईच असते. जर नसेल तर त्या हॉटेलमध्ये भाकर मिळत नाही. अजूनपर्यंत पुरुष भाकरी थापत नाही. हे का होतंय याचा विचार आपण प्रत्येक मुलाने केला पाहिजे, की भाकरी थापायला माझी आईच कशाला पाहिजे, बाईच कशाला पाहिजे, चुलीपुढं ती बाईच कशाला पाहिजे. हा विचार ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी आपल्याला खरं आईचं महत्त्व कळेल. हा विचारच आपण अजूनपर्यंत केलेला नाही. त्यामुळे मी त्या चुलीचं म्हणजे माझ्या पिढीपर्यंत चुलीचा स्वयंपाक पाहिला आहे. एका मुलाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, की त्या मुलाबद्दल त्या आईला पत्र लिहिलेलं आहे. तुझ्या मुलाला कायम तू चुलीपाशी बसलेली दिसायचीस, फुंकणीने फुंकत राहायचीस चुलीतला विस्तव, कायम राहायची धुगधुगी त्या ओल्या सरपणात, अर्धवट वाळलेल्या शेणाच्या गवऱ्यात आपणच आपल्या हातांनी थापलेल्या गवऱ्यात चुलीत सारायचीस, पेटवत राहायचीस तटस्थपणे. त्या पेटलेल्या चुलीच्या आगीचा प्रकाश दिसायचा तुझ्या चेहऱ्यावर. कधीतरी केस कपाळावर यायचे तेव्हा तू पिठानी भरलेल्या हाताने केस मागे सारून पुन्हा काठवडीत भाकरी बडवू लागायचीस. तुझी बोटं एखाद्या कलाकारासारखी नजाकतीने फिरायची भाकरीवर. झाकीर हुसेन तबला वाजवताना त्याचे केस उडायचे हवेत. त्या गोष्टीचं जेवढं कौतुक वाटलं तेवढं तुझ्या केसांचं कौतुक मुलाला कधीच वाटलं नाही. शाबासकी देत असलेल्या त्या बाजरीच्या पिठाला तू एका तालात थापटत राहायचीस, तेव्हा तुझा चेहरा दिंडीत टाळ वाजवणाऱ्या वारकऱ्यासारखा भक्तीत तल्लीन झालेला असायचा. तुझ्या मुलाला मास्तरने एक दोनदा शाळेत बडवलेलं आठवतं, पण तू बडवलेल्या भाकरी आठवत नाहीत. भाकरी थापणं तुझं कर्तव्य असंच वाटत राहिलं त्याला. चुलीच्या धुराने तुझ्या डोळ्यात सतत पाणी पाहण्याची सवय होती, म्हणून तुझे खरे अश्रू खूपदा लक्षातच आले नाहीत. बायकोच्या हातची भाकरी फुगत नाही हे बघून तुझ्या हातच्या फुगलेल्या भाकरीची पहिल्यांदा आठवण झाली त्याला. पहिल्यांदा. तोपर्यंत भाकरी आपोआप फुगते असं वाटायचं. आज घरातले 2 लोक सोडून आणखी 2 पाहुणे जेवायला येणार असले की गोंधळून जातो तुझा शहरातला मुलगा आणि सून. काहीतरी ऑर्डर करतो हॉटेलमधून, तेव्हा तू जास्त आठवतेस. 4 पोरं, सासू सासरे आणि नवरा असे 7 जण चुलीसमोर जेवायला बसलेले आणि तो चुली शेजारी बसून भाकरी थापत असलेली, तेव्हा कधीच कुणाच्या ताटात गरम भाकरी कमी पडली नाही. आज झोमॅटो आणि स्विग्गीवाल्या अर्ध्या तासात बर्गर घेऊन येतात, त्याचं पोरांना कौतुक वाटतं. तेवढ्या वेळात तू सगळा स्वयंपाक करायचीस घरातला, याची तुझ्या मुलाने साधी दखलही घेतली नाही. घरातली माणसं, शेतातले गडी माणसं, पाहुणे रावळे असा सगळा रोजचा स्वयंपाक. लहानपणापासून तुला चुलीच्या आसपासच बघत आला तुझा मुलगा. तू तुझ्याच हाताने चूल शेणाने सारवायची आणि दिवसभर त्या चुलीभोवती मिरवायची. कधीच तुझ्या चेहऱ्यावर थकवा बघितला नाही, तुझ्या तोंडून तक्रार ऐकली नाही. विळीवर कांदा कापताना तुझं लक्ष कधीच विळीवर नसायचं, पण तुझा हात एवढा सराईतपणे चालायचा की कदाचित त्या विळीलाच तुझी काळजी असायची. तुराटीच्या काठीने तू पिठलं हटायचीस, भाकरी फिरवायला तू कधी उलथनं वापरायची नाहीस. ताटात टाकलेली भाकरी तू पापुद्रे काढून दिले तरी चटका लागेल म्हणून मुलगा हातात धरायचा नाही, पण थेट चुलीत विस्तवासमोर ठेवलेली भाकरी तू एवढी सहज उचलायचीस की आता वाटतं तुझ्या हातात जादू असली पाहिजे. पण आता वाटतं धुरामुळे अधूनमधून तुला खोकला यायचा, श्वास कोंडला जायचा, पण ते घरच्यांसाठी नेहमीच होतं. त्याचं त्यांना विशेष वाटायचं नाही. कधी कधी मुलगा खरंच अभ्यास करतो का नाही हे बघायला तू चुलीजवळ बसवायचीस वही पुस्तक घेऊन, तेव्हा त्याचा जीव कसनुसा व्हायचा. तो चुलीपासून लांब लांब सरकत जायचा. गावोगाव मुलं चुलीपासून असेच लांब सरकत गेले. मुली चुलीच्या जवळ जवळ येत गेल्या, आधी पीठ मळायला मग भाकरी थापायला. तू मुलाला चुलीपासून लांब ठेवलं, हातात पुस्तक दिलं. तुला अक्षर ओळख नव्हती, लिहिता वाचता येत नव्हतं, पण चेहरा ओळखू यायचा.
प्रगती पुस्तक न बघता तुझ्या लक्षात यायचं कोणता पोरगा किती हुशार आहे. अभ्यास केला नाही कितीदा तरी तू उलटनं लपवून ठेवायचं. अभ्यास केला नाही की कितीदा तरी तू उलटनं तापवून ठेवायचं नाटक करायची. तू मुलाला कधी चटका दिला नाहीस, पण त्या उलटण्याचे, त्या फुंकणीचे, त्या खरपूस भाकरीचे कितीतरी चटके तुला बसलेत रोज, तेव्हा कधीच लक्षात आलं नाही. पण आपल्या मुलाला अभ्यास करताना बघून धुरानं काळवणलेल्या तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज यायचं. धुरानं रडवेल्या झालेल्या डोळ्यात आपल्या मुलाला मोठा ऑफिसर बनायचं स्वप्न पाहिलं होतंस तू. त्या डोळ्यातल्या अश्रूमुळे धुसर झालेलं स्वप्न तुला सत्यात उतरवायचं होतं. एरवी ज्वारीचा एक दानाही वाया जाऊ न देणारी तू तुझ्या लेकरावर शेकडो मीठ मिरच्या ओळवून टाकल्या. तू कधी मेकअप केला नाही, पण जेव्हा जेव्हा मुलाला अभ्यास करताना बघायचीस तेव्हा जगातली सगळ्यात सुंदर आणि श्रीमंत आई वाटायची तू. मुलाला वाचायला होईल म्हणून तू शेव, चिवडा किंवा साखर आणलेल्या पुड्याचे कागद पण झोपडीच्या लाकडात खोवून ठेवायची. शिक्यात ठेवलेल्या दुधादह्यासारखं तुला त्या कागदाच्या तुकड्यांचं कौतुक होतं. तू हाताला चटके सहन केलेस, पोटाला भुकेचे चिमटे सहन केलेस, पण मुलाला कधी जाणवू दिलं नाही. मुलगा शहरात शिकायला गेल्यावर स्टोअर भाकरी करताना त्याला पहिल्यांदा लक्षात आलं चटका काय असतो. तो शिकत गेला, शहाणा होत गेला. एक दिवस त्याच्या लक्षात आलं आपण काहीच शिकलो नाही, अजिबात शहाणे झालो नाही. अजूनही त्या मुलाला आठवतं, चुलीच्या वर एक फळी असायची, छोटे मोठे भांडे ठेवलेले असायचे, थोड्या वर चोपडीचा आधार असलेले लाकडं, त्या लाकडात खुपसून ठेवलेली एक फाईल, चुलीच्या धुरांनी काळवंडून गेलेली, चुलीमागं असलेल्या भिंतीसारखी काळी कुट्ट. मुलाचं खूपदा लक्ष जायचं शहरातून आल्यावर, पण शेताचे काही कागद असतील म्हणून तो लक्ष द्यायचा नाही. तसे आईला कुठलेही कागद जमवायची सवय होती. मुलगा यायचा 2 दिवस, आईच्या हातच्या खरपूस भाकरी आणि आमटीचं कौतुक करायचा, पुन्हा 2-4 महिने शहरात गायब. तो लोकांना सांगायचा चुलीच्या भाकरीची आठवण, पापुद्रे, गावरान ज्वारीची चव, बाजरीची भाकरन, दुधाचा काला, आईच्या हातची पुरणपोळीन गुळवणी, चुलीशिवाय भाकरीन पिठल्यात मजा नाही, हे तो 1000 वेळा बोलायचा. मग एक दिवस त्याच्या लक्षात आलं की आपल्या बोलण्यात आईपेक्षा चुलीच्याच जास्त आठवणी आहेत. हे त्याच्या लक्षात आलं त्या दिवशी तो दवाखान्यात होता. आईसमोर डॉक्टरने सांगितलं होतं आईचे फुफ्फुस निकामी झालेत. त्याने आईला विचारलं, तू कधी सांगितलं नाहीस मला? आई म्हणाली, एकदा गेले होते डॉक्टरकडे, एक्सरे काढला होता. शहरातल्या डॉक्टरने तो एक्सरे मागवला. चुलीच्या वर खोचून ठेवलेली ती फाईल, धुराने काळी कुट्ट झालेली, त्यात तो एक्सरे. 5 वर्षापूर्वी डॉक्टरनं लिहून दिलं होतं की फुफ्फुस खराब झालेत, उपचार करा. त्या फाईलवर 4-5 वर्षात एवढी काजळी साचली होती, तर त्या फुफ्फुसात 50 वर्षात किती काजळी साचली असेल. आई थोड्याच दिवसात जग सोडून गेली. मुलाला आता चुलीचं काही कौतुक वाटत नाही. चुलीचं नाव काढलं की लोकांना तोंडाला पाणी सुटतं, साहजिक आहे. पण चुलीने कितीतरी बायकांच्या डोळ्यात पाणी आणलंय आयुष्यभर. त्या आयाबायांच्या कष्टाची जाणीव ठेवली तरी खूप आहे. चुलीच्या धुरात अशा कितीतरी बायकांच्या दवाखान्याचे रिपोर्ट हरवलेत, काळे पडलेत. शहरातल्या रस्त्यावर पुरुषांना फक्त चुली लक्षात राहिल्या. शहराच्या रस्त्यावरचं चुलीचं मटण, चुलीवरच्या भाकरी अशा पाट्या आल्या. चुलीला प्रचंड किंमत आली. चुलीवर राबलेली आईबाई गावाकडंच राहिली. ज्यांनी तिला वेळीच चुलीपासून दूर केलं त्यांना तिच्या जगण्याची किंमत कळली, तिच्या अश्रूची किंमत कळली. त्यांच्यासाठी मनापासून धन्यवाद. आपण अशा खूप गोष्टींचे गोडवे गातो ज्याच्या मागचं सत्य, ज्याच्या मागचं दुःख आपल्याला माहीत नसतं. चुलीच्या भाकरीचं कौतुक करताना चुलीच्या बाजूला बसून जी काही वेदना होते, चुलीच्या बाजूला बसून जी गरमी होते, चुलीच्या बाजूला बसून जो धूर डोळ्यात साचतो, तो आपल्याला कधी आठवत नाही. या मातृगौरव दिनाच्या निमित्ताने फक्त आईचं कौतुक, फक्त आईचे गोडवे, याबरोबरच आपल्या आईने खरोखरच घेतलेले कष्ट पण आपण आठवले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने त्या आयांचा सोहळा होईल. म्हणजे एखाद्या मातेचा
पोरगा त्या काळात COEP मध्ये इंजिनिअरिंग करतोय किंवा त्या काळात डॉक्टर होतोय, ही फार साधी गोष्ट नाही. शेतकऱ्यांची पोरं डॉक्टर इंजिनियर होणं ही फार मोठी गोष्ट आहे. हा फार मोठं कर्तृत्व आहे त्यांचं. आणि तसंच मंगलताईंचं पण कर्तृत्व आहे की ज्या लोकांना लोक बघून नजर फिरवतात, त्या लोकांना त्या आईच्या मायेने सांभाळतात, त्यांची वेदना समजून घेतात. या सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार. साळुंखे कुटुंबाचं पुन्हा एकदा विशेष कौतुक की या अतिशय उत्तम सोहळ्यात तुम्ही मला बोलवलं. आणि पुन्हा एकदा माय माऊलींना विनंती करतो की इथपर्यंत आपल्या आयांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. तुम्हाला आठवत नसेल पण मुलगी अभ्यासाला बसली तर घरात पुरुष शिव्या द्यायचे, असा एक काळ होता. कित्येक आयांनी पोरींना चोरून शिकवलेलं आहे. कित्येक आयांनी पोरींना चोरून शिकवलेलं आहे. कित्येक आयांनी पोरींना म्हणजे साधी गोष्ट आहे, काही वर्षांपूर्वी बाईने गाऊन घातला तर राडा व्हायचा, राडा. बाईने शर्ट घालणं म्हणजे तर बाबा दंगल व्हायचीच कामं. आणि आज पुरुषांना आम्हाला लाज वाटत नाही की त्या शेतात, गावोगावच्या शेतात फक्त बाईच काम करताना दिसते, पुरुष दिसत नाही. आणि आम्हाला लाज वाटत नाही की ती बाई आज शर्ट घालून काम करते, त्याची आम्हाला आता काहीही लाज वाटत नाही. उन्हात अनात आता कोणी म्हणतं का बायकांना गावात शर्ट घालायचा नाही? आता गावातच नाही ना माणूस, हा तालुक्याला, हा राजकारण करणारा जिल्ह्याला जाऊन ते बाईने शेती करायची. पण ही गोष्ट तुम्हाला समजून घेतली पाहिजे की मी माझ्या एक उदाहरण सांगतो आईचं. मी सिनेमे लिहायचो, आईला ते माहीत होतं, बघायची, पण ती शिकलेली नव्हती. तर सिनेमा बघताना एक दिवस आमच्या घरी मी मकरंद अनासपुरीचे बरेच सिनेमे लिहिले, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा किंवा असे. तर एक दिवस मकरंद माझ्या घरी आला होता. तर माझ्या आईला तो म्हणला की अरविंद काय लवकर देतच नाही लिहून. तो माझी आई त्याला काय म्हणली, अरे बाबा तू बोलशील तेव्हा ते लिहीन ना, तू डायलॉग बोलल्यावर अरविंद लिहितो ना. तर मकरंदच्या लक्षात आलं की माझ्या आईला माहीतच नव्हतं सिनेमा कसा लिहिला जातो. माझ्या आईला काय वाटायचं, हे हिरो हिरोईन बोलतात ते मी लिहून काढतो. ते होतं उलटं. मग मकरंदने सांगितलं, जीजी तसं नाही, अरविंद लिहितो त्याच्यानंतर आम्ही बोलतो. तर मग माझ्या आईला कळलं, अच्छा पिक्चर लिहिणं असं डेंजर काम आहे. मग त्याच्यानंतर ती मला फक्त एकच वाक्य बोल, अरविंद जरा जपून लिहित जा, मोठमोठे माणसं बोलते तू काय लिहिलंय ते. म्हणजे मी आता बऱ्याचदा ती मुंबईत असायची माझ्याकडे आणि मी लिहित बसलेलो असायचो. तर ती एकदम केविलवाण्याने मला म्हणायची, दुपारी लिहितोय, रात्री लिहित बसलोय, तर केविलवाण्या नजरेनं माझ्याकडे बघायची. कारण माझा एक भाऊ इंजिनियर आहे, एक भाऊ क्लास 1 ऑफिसर आहे. तर ती मला म्हणायची, अरविंद्या शाळेत असताना अभ्यास केला असता तर आता ह्या वयात लिहायची वेळ आली असते का तुझ्यावर. तर तिला खूप दया यायची माझ्यावर की 40शीत आले तरी लिहितच आहे. पण ही आई असते की तिला मुलाचं काहीच माहीत नसतं, तो मोठा आहे छोटा आहे त्याला त्याचं कौतुक आहे, पण तरी तो माझा मुलगा आहे. ती मला एकदाच आयुष्यात तिने माझं कौतुक केलं होतं. मी ते विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती गाणं लिहिलेलं आहे. तर तिने मला फक्त तेव्हाच सांगितलं होतं की बाबा माझ्या लेकराच्या मुळं कुणाच्या तरी तोंडात विठोबाचं नाव येते, पांडुरंगाचं नाव येते, याचा मला लय अभिमान वाटतो. तर ही दाद मला आयुष्यात पुन्हा कुठल्या पुरस्कारा एवढी मोठी वाटतही नाही. पण ही आई असते. मी पुन्हा एकदा त्याच मुद्द्यावर येतो आणि थांबतो की आपल्याला हे स्वराज्य शिवाजी महाराजांच्या कष्टातून, संघर्षातून, लढायांमधून, विचारांमधून मिळालं आहे. पण त्याला खरं कारण आई जिजाऊ आहे. त्या आईमुळे जगातला सगळ्यात मोठा पराक्रमी इतिहास लिहिला गेला आहे. त्या शिवाजी महाराजांचं नाव घेताना फक्त एकच विनंती करीन, आपण त्यांचे मावळे आहोत. त्यांनी आपल्याला राज्य मिळवून दिलेलं आहे. तेव्हा आपल्या नवीन पिढीला, आपल्या पोरांना एक गोष्ट सांगा, चमचे बनवून कुणाचे फिरू नका. पूर्वी कार्यकर्ते असायचे, काँग्रेसचे कार्यकर्ते, सेवा दलाचे कार्यकर्ते, संघाचे कार्यकर्ते, शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते. आता फक्त चमचे झालेत. ह्याच्या मागं बोंबलत हिंड, त्याच्या मागं बोंबलत, नगरसेवकाच्या मागं 50 पोरं फिरतात. म्हणजे किती बेकारी बघा.
पेट्रोल बापाचं घ्यायचं पैसे आणि बाईकवर फिरायचं आणि त्या नगरसेवकाची जय. हे चमचे नको. एका पोराची चर्चा ऐकली होती मी, ते कुठल्या तरी राजकीय नेत्याचा कोणीतरी राईट हँड होता, तो म्हणला मी साहेबाचा राईट हँड आहे. काय एवढं तुझा साहेब महत्व देतो, तुला काय? मी जोपर्यंत सोडून देत नाही साहेब तंबाखू सुद्धा खात नाहीत. काय ह्याला नवसानी जन्माला घातला असेल आणि लोकांची तंबाखू चोळून देतो, हे असले फटक्याने मारले पाहिजेत ना, रस्त्यावर मारले पाहिजेत. हे चमचे जन्माला आल्यामुळं आपल्या रस्त्यात खड्डे आहेत, हे चमचे जन्माला आल्यामुळं आपल्याकडे भ्रष्टाचार आहे, हे चमचे जन्माला आल्यामुळं आपल्या वाईट वेळ आहे. मी शेवटचं उदाहरण देतो की ह्या चमच्याला वाटतं, वाटीत गुलाबजाम जेव्हा येतो चमच्यात, ह्या चमच्याला काय वाटतं? चमच्याला गुलाबजाम मिळालाय. पण परिस्थिती काय असती? चमच्याचं काम वाटीपासून खाणाऱ्याच्या ओठापर्यंत गुलाबजाम पोचवायचा. खाणारा वेगळा, चमच्याच्या नशिबात काय? तो फक्त खरकटा होतो. ह्या असल्या चमच्यांच्या नशिबात काय असतं? हे फक्त खरकटे होतात, खाणारे निघून जातात. त्यामुळं असले चमचे आपल्या जवळपास असतील तर त्यांना शिवाजी महाराजांची आठवण करून द्या. आपण कुणाचे वारस आहोत, कुणाचे मावळे आहोत हे सांगा, त्यांना जागं करा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. शब्द उच्चारले की ते संपतात, पण विचार उच्चारले की ते प्रवास सुरू करतात. खऱ्या अर्थाने समानता काय असते याची सर्वव्यापी विचार सरांनी मांडले. आईला देवत्व देऊन तिच्यातला माणूस कुठेतरी आपण दाबून टाकतो का, हा एक खूप मोठा विचार सरांनी आज समोर ठेवला आहे. म्हणजे काय असतं, आपण शिकू शकतो, कशातनं शिकू शकतो? आपण माणसं वाचू शकतो, आपण पुस्तक वाचू शकतो. पण आज असा योग होता की पुस्तक लिहिणारा माणूस आपल्याला ऐकायला मिळाला आणि त्यांचे विचार ऐकून मला खरंच असं झालं की म्हणजे मी प्रामाणिकपणे सांगतो की हा कार्यक्रम आम्ही करतो, दरवर्षी करतो, खूप उत्साहाने करतो. पण सरांनी जे विचार आत्ता मांडले की आपण पूर्वीच्या काही रूढी परंपरा ह्या गोष्टी धरून जर कार्यक्रम करत चाललो तर हे किती रिलेव्हंट होईल येणाऱ्या पिढीसाठी. म्हणजे आता आपण समोर जरी पाहिलं तरी आलेली मंडळी बऱ्यापैकी वयस्कर आहेत. खरी गरज याची तरुणांना आहे. तर सरांनी जे विचार मांडला तो विचार सर आम्हीही करतोच आहोत की ह्या कार्यक्रमाचं स्वरूप कोणत्या प्रकाराचं असू शकतं भविष्यात. कारण कोणताही एकच पायंडा पडला आणि तो आपण तसाच जर रिपीट करत राहिलो तर तो कालबाह्य होतो. हे पण आमच्या नक्कीच मनामध्ये आहे आणि त्याच्यावर आमचा विचार चालूच आहे. तुमच्या विचारांनी आज त्याला एक नवीन उभारी नक्कीच येईल. रामधारी सिंग दिनकर म्हणतात, नारी केवल श्रद्धा नहीं है, नारी केवल श्रद्धा नहीं है, वह शक्ति है, सृजन है, भविष्य है. ह्या भविष्यालाच आज आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरा सलाम केलेला आहे. समता म्हणजे सारखेपणा नव्हे, समता म्हणजे प्रत्येकाच्या अस्तित्वाचा सन्मान. हेच सरांनी त्यांच्या शब्दातून आपल्याला सांगितलं. त्यांनी फक्त मातृत्वालाच स्पर्श केला नाही तर आजच्या समाज मनावर ज्या ज्या गोष्टींच्या संस्काराची गरज आहे अशा प्रत्येक पैलूला सरांनी या व्यासपीठावरनं स्पर्श केला. खरंच आम्ही साळुंखे कुटुंबीय सरांचे शतशः ऋणी आहोत. सरांनी अतिशय समर्पकपणे या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. आता कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण जात आहोत. प्रत्येक सुंदर सोहळ्यामागे अनेक हात असतात, अनेक चेहरे असतात आणि अनेक निस्वार्थी मनं असतात. प्रत्येक यशामागे अनेकांचे सहकार्य असते, आशीर्वाद आणि सदिच्छा असतात. आजचा हा वैकुंठवासी जिजाबाई बाबूराव साळुंखे मातृगौरव सोहळा यशस्वी होण्यासाठी अनेक मान्यवर, हितचिंतक आणि उपस्थितांचा मोलाचा सहभाग लाभला. सर्वांविषयी कृतज्ञ भावना व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतो रुपेश, साधना, अविनाश साळुंखे यांना. आई म्हणजे माया, आई म्हणजे प्रेम. मान्यवर उपस्थित सज्जनो, मातृशक्ती, भगिनींनो आणि मित्रांनो, आजचा मातृगौरव सोहळा हा फक्त एक कार्यक्रम नव्हता तर आईच्या प्रेमाचा, त्यागाचा आणि संस्कारांचा सुंदर उत्सव होता. आई स्वतःच्या नेहमी आपल्या मुलांचा विचार करते, त्यांचं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून ती आयुष्यभर कष्ट करते. अशा प्रत्येक आईला आज आपण मनापासून वंदन केलं. हा क्षण आपण कायम लक्षात ठेवू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक
माननीय श्री अरविंद जगताप सर यांचे मनपूर्वक आभार. आपल्या प्रेरणादायी विचारांनी या सोहळ्याची शोभा आणखीन वाढवली. आज सन्मानित झालेल्या सर्व आदर्श मातांना माझा प्रणाम. हा सन्मान आपल्या कार्याबद्दलची आमची एक कृतज्ञता व्यक्त करणारा छोटासा प्रयत्न आहे. या मातृगौरव सोहळ्याची शोभा वाढविणारे तारडे कुटुंबीय, तुपे कुटुंबीय आणि शाह कुटुंबीय यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आपल्या सहकार्यामुळे हा सोहळा अधिक सुंदर आणि यशस्वी झाला. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा देणारे सर्व मान्यवर, पाहुणे, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि उपस्थित प्रत्येकाचे मनपूर्वक आभार. या प्रसंगी आमची आजी स्वर्गीय सौ जिजाबाई बाबुराव साळुंखे यांच्या पावन स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू झालेला उपक्रम पुढील अनेक वर्ष मातृत्वाचा गौरव करत राहो हीच माझी सदिच्छा. आईचे ऋण कधीच फेडता येत नाही, तिचे प्रेम शब्दात मावू शकत नाही. आपण सर्वांनी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला दिलेल्या प्रेमाची आणि सहकार्याबद्दल पुन्हा एकदा मनम्र धन्यवाद. आपण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा हीच नम्र विनंती. धन्यवाद. ही केवळ औपचारिक नसते, ती आपल्या संस्कारांची सर्वात सुंदर अभिव्यक्ती असते. आजचा हा मातृगौरव सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीने, सहकार्याने आणि शुभेच्छांनी अविस्मरणीय झाला. सर्वांनी प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. शेवटी 2 ओळींनी या कार्यक्रमाची सांगता करूयात. दुआए माँ की पहुँचने नहीं देती ठोकरों तक, दुआए माँ की पहुँचने नहीं देती ठोकरों तक, यही सच है कि माँ हर मोड़ पर साथ चलती है, यही सच है कि माँ हर मोड़ पर साथ चलती है. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.